सोनगड एक छोटा तालुका जो तापी डिस्ट्रिक्ट गुजरातमध्ये येतो. हा गुजरातमध्ये जरी असला तरीही महाराष्ट्र गुजरात बॉर्डर मानली जाते. नमस्कार मित्रांनो, मी संभाजी पाटील स्वागत करतो आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये सॅम्स ट्रॅव्हल प्लॅन, जिथे मी आज तुम्हाला घेऊन आलो आहे सोनगड किल्ल्यावर. या शहराचं नाव हे किल्ल्याच्या नावासाठीच ओळखलं जातं. सोनगड शहराला वेढा घालून आम्ही गावच्या मागच्या साईडला पोहोचतो, म्हणजेच सोनगड किल्ल्याच्या बेस पॉईंटला, जिथं 2 व्हीलर आणि 4 व्हीलर आरामात पोहोचतात आणि तिथून खरी तर आपली ट्रेक चालू होते. आधी आम्हाला वाटलं इथेच गाडी पार्क करून वर चालत जायचं, पण थोडं पुढे आलो आणि दिसलं एक कच्चा रोड, जिथून काही बाईक्स खाली येत होत्या. तेव्हा कळालं ज्यांच्याकडे बाईक्स आहेत ते आरामात बाईक घेऊन वरती जाऊ शकतात, गडावर नव्हे तर गडाच्या पायथ्याला. सुरुवातीला 15 मिनिटाचा ड्राईव्ह हा ऑफ रोड होता. पाऊस नसल्यामुळे जास्त चिखल नव्हता, म्हणून बाईक स्किट होण्याचे चान्सेस खूप कमी होते. मग काही वेळात आम्ही पोहोचतो किल्ल्याच्या पायथ्याला आणि गाडी पार्क करून वरती जायला निघतो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय. खूप दिवसाच्या ब्रेकनंतर आपण आलो आहे परत ट्रेकिंगला आणि पुन्हा एकदा ट्रेकिंग चालू केलं आहे. ट्रेकिंगचा पहिला किल्ला म्हणजे सोनगड किल्ला, जो गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डर आहे. तो वरती जर बघत असाल तुम्ही, सोनगड किल्ला आहे. आणि हा जो रूट आहे, हा रूट आहे बाईकचा. जर तुम्हाला बाईकने यायचं असेल तर 15 मिनटे वरती झिगझॅग रूटने एक ऑफ रोड आहे. ऑफ रोड ड्रायव्हिंग करून इथे बाईक पार्क करू शकता. आणि हा जो गेट आहे, इथून तुम्हाला एक 10 ते 15 मिनिटे लागतील वरती चढायला. आणि तो आहे तो तुम्हाला दिसतोय किल्ल्याचा बुरुज. तो एक किल्ल्याचा बुरुज आहे. आणि जर बाईक नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला ऑफ रोड या डोंगरातून ट्रेकिंग करून यावं लागेल, ज्याला अर्धा तास ते कमीत कमी 45 मिनटे लागेल. तर तसा किल्ला छोटा आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. या किल्ल्यामध्ये बघूया आपण की इथे पोचायला तुम्ही कसं येऊ शकता, इथे वरती पोचायला किती वेळ लागेल आणि वरती काय काय पाहण्यासाठी आहेत. चला मग आपली ट्रेक चालू करूया. आणि ही आहे आमची बायको.
इथून 2 किलोमीटर सरळ गेलं तर महाराष्ट्र चालू होतो आणि सोनगडसाठी स्टेट गुजरातच लागतो. सो ही माझ्या मागे आहे दर्गा आणि या दर्गाच्या ऑपोजिटला एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. तर रिटर्न येताना दर्शन घेऊया आपण महादेवाचं. सतराव्या 18व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सेनांनी दख्खनपासून गुजरातपर्यंतचा प्रभाव वाढवत होते. हे भागातील काही किल्ले मराठ्यांच्या नियंत्रणात आले आणि सोनगड किल्ला त्यावेळेस रणनीती दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा होता. पण पुढे गेल्यावरती ब्रिटिश काळात याचं महत्त्व कमी झाले. पुढे मराठ्यानंतर ब्रिटिशांनी हा भाग ताब्यात घेतला आणि किल्ल्याचे लष्करी महत्त्व हळूहळू कमी झालं. कोण आहे ना? ट्रेनचा आवाज येतोय. पिवाणू पाणी, पिण्याच्या पाण्याची टाकी आहे आणि इथं परत एक मंदिर आहे. खूप भारी वाटतंय. खूप वर्षाच्या ब्रेकनंतर ट्रेकिंग चालू केलं आहे. छोट्या ट्रेकपासून सोनगड किल्ला. इथे मला वाटतं मंदिर असावं, कारण सगळे चुनरी झेंडे वगैरे लावलेले आहेत. जय माता दी. सो पुढे बघूया आपण काय आहे, कारण थोडीशी तटबंदी दिसते इथे, पण एवढं जास्त काही डेव्हलप नाही केलेलं. हा मला वाटतं डोंगर रस्ता आहे, पायवाट आहे. हे बघ, हा डायरेक्ट हायवेवरून पायवाट येते आणि बाईकने यायचं असेल तर या गावामध्ये वेढा मारून डोंगरातून, जसं आपण आलो झिगझॅग झिगझॅग. हे स्ट्रक्चर गेलेलं आहे पण पूर्ण. हे बघ, सो पिवाणू पाण्याची टाकी इथे आहे बाजूला आणि याच्यातून बावडीचा फील, त्या बावडीने पाणी काढायचं.
या साईडून बघूया, आपल्याला पूर्ण सोनगडचा व्ह्यू बघायला भेटेल. आरामशीर जा. हे बुरुज पण आत्ता कन्स्ट्रक्ट केलं आहे. पहिल्याच्या बुरुजामध्ये गोष्टच वेगळी होती. आणि पाऊस आलेला आहे. खाजगी वाहनाने यायचं असेल तर मुंबईवरून याचा डिस्टन्स आहे 350 किलोमीटर आणि नाशिकवरून कमीत कमी 200 किलोमीटर. जर सुरत मार्गाने यायचं असेल तर 85 किलोमीटर.